नमस्कार. आपण जर सरासरी बघितली तर भारतामध्ये दरवर्षी किमान 30,000 खून होत असतात. म्हणजे दिवसाला 80-90 खून हे ठेवलेलेच आहेत. पण त्यातले अनेक खून हे स्थानिक पातळीवरच चर्चिले जातात. परंतु काही खून मात्र राष्ट्रीय पातळीवर टी व्हीवर मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होते. म्हणजे कोणताही खून ही दुर्दैवी घटनाच आहे. परंतु काही घटना इतक्या महत्त्वाच्या ठरतात या दुर्दैवी की त्यांची चर्चा ही देश पातळीवर व्हावी लागते. आज अशीच एक घटना आपल्याकडं सगळीकडे चर्चिली जात आहे. ती म्हणजे दिल्लीमध्ये उत्तमनगर नावाचा जो भाग आहे, त्या भागामध्ये तरुण कुमार नावाच्या एका 27 वर्षीय युवकाचा झालेला निर्घृण खून. आणि हा खून जो केलेला आहे एका तो टोळक्याने केलेला आहे. टोळकं म्हणजे कुठलं? तर त्यांच्याच बाजूला राहणारी जी लोकं होती, त्या लोकांनी याचा खून केला. आता खून कशासाठी घडला? तर याचं प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे आपल्या हिंदूंच्यामध्ये एक सण असतो होळी. आणि होळीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण एकमेकाच्या अंगावर रंग उडवतो, पाणी उडवतो आणि कोणाला त्याचं फारसं काय वाटत नाही. परंतु ज्याचा खून झाला त्या घरातली एक मुलगी रंगानं भरलेला एक फुगा चुकून त्या हातून पडला खाली आणि त्यातलं पाणी एका महिलेच्या अंगावर पडलं. आणि ती महिला नेमकी ज्याला आपण शांतिप्रिय समाज म्हणून समजतो मुस्लिम समाज, त्या समाजातील होती. आणि त्या महिलेनं जाऊन आपल्या घरी इतका मोठा अखंड तांडव केला की त्या घरातली लोकं जणू काय आपल्या धर्मावरच हल्ला झालेला आहे असं समजून त्यांनी या घरावर हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये या निष्पाप तरुणाचा हकनाक बळी गेला. अशा प्रकारचे खून ही भारतातली पहिलीच घटना नाही. याआधी आपण बघितलेलं आहे, ज्याच्यावर उदयपूर फाईल्स नावाचा एक पिक्चर आला, तो कन्हैयालाल. त्यानंतर महाराष्ट्रात उमेश कोले, त्याच्या आधी कमलेश तिवारी. आणि अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये केवळ आपल्या धर्मावर हल्ला होतोय असं समजून ज्या व्यक्तीशी आपली जास्त ओळख पण नाही, उमेश कोलेच्या प्रकरणात ओळख होती परंतु इतर प्रकरणात नव्हती, ओळख पण नाही, अशा लोकांना जाऊन ठार मारलं जातं. तर इतका पराकोटीचा द्वेष हा निर्माण कसा होतो? एकीकडं आमचा धर्म खूपच शांतिप्रिय आहे, या धर्मामध्ये कोणाला आम्ही मारत नाही असं म्हणायचं, आणि या धर्मामधील काही धर्मांध मंडळी इतक्या टोकाला जाऊन अशा प्रकारच्या घटना घडवत आहेत. आणि त्यावर त्या समाजातील कोणत्याही व्यक्तीचं म्हणा, समूहाचं म्हणा किंवा संस्थेचं कसलंही नियंत्रण नाही. किंबहुना अशा प्रकरणात आपल्याला आढळून आलेलं आहे की त्या खून झालेल्या लोकांच्याविषयी सहानुभूतीच अधिक आढळते. याचबरोबर आपण एक प्रकरण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये की एक्स मुस्लिम सलीम वस्तिक म्हणून आहेत, त्यांचा गळा कापला गेला 2 अतिशय क्रूर अशा तरुणांच्याकडून. आणि ही दोघं पळून गेली, मशिदीमध्ये जाऊन वगैरे कुठेतरी लपलेली होती. योगी आदित्यनाथांच्या पोलिसांनी त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सापडले नाहीत. आणि पळता पळता त्या दोघाही भावांचं एन्काउंटर झालं. तेव्हा त्यांचे जे वडील आहेत ते वडील म्हणतात की बरं, माझी दोन्ही मुलं जरी मेली मला त्याचं फारसं वाईट वाटत नाही, कारण ती धर्मासाठी मेली. अशी जर मानसिकता आपल्या समाजात आपल्याला आढळत असेल तर हा समाज सुरक्षित आहे आपण असं कसं म्हणायचं? कारण प्रत्येक वेळी आपण एकीकडे म्हणायचं की आमचा न्यायावर विश्वास आहे, न्यायालयावर विश्वास आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी न्याय आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तसं वागायचं. आणि तरी देखील बहुसंख्याक समाजाकडून नेहमी सौहार्दाची अपेक्षा करायची. हे नेमकं कसं चालणार हे कुणालाच खरं तर कळत नाही आहे. इतकी कट्टरता का जोपासली जात आहे? इतका अभिनिवेश त्यांच्या अंगात का भरला जात आहे? आणि इतक्या क्रूरपणानं कुणाचीही हिंसा करताना कुणालाच काही कसं वाटत नाही? हा जो प्रश्न आहे ना, हा ज्याला आपण सुजाण समाज असं म्हणतो, त्या समाजातील प्रत्येकाला पडलेला आहे. परंतु ज्या समाजातून हे घडत आहे त्या समाजातील लोकांना अजून मला वाटते पूर्ण त्याचं गांभीर्य कळालेलं नाही. कारण कुठंतरी अशा प्रकरणाबद्दल शांतता बाळगायची, त्याविषयी काहीच बोलायचं नाही, आणि जर बोलायचं झालं तर न कळत समर्थन करायचं. ही जी मानसिकता आहे ही भारताला कुठं घेऊन जाणार आहे कळत नाही. याआधी आपण बघितलेलं आहे की भारताचं एक फाळणी झालेली आहे, आणि ज्या लोकांना या भारतामध्ये राहायचं नव्हतं त्या लोकांनी आपला एक देश निवडलेला आहे. परंतु जे म्हणतात की आमचे
आईवडील आमचे आजी आजोबा या देशासाठी लढले म्हणून इथं थांबलेले आहेत. मग त्या देशात लोकांनी भारतानं जी काही आपण धर्मनिरपेक्षतावादी ज्याला म्हणतो किंवा सहिष्णू भूमिका स्वीकारलेली आहे त्याला पाठिंबा का दिलेला नाही. आणि ते दिलेलं नाही त्याचाच परिपाक आपल्याला दिसत आहे की अशा प्रकारच्या या निर्घृण घटना घडत आहेत. यावर फारसं काय बोलण्यासारखं नाही आहे. याचं विवेचन किंवा विश्लेषण करण्याची काही गरज नाही. कारण जो व्यक्ती सुजाण आहे ज्याला माहिती आहे या घटना का घडत आहेत त्याला याची कारणं माहिती आहेत. परंतु कारणं माहीत असून सुद्धा जे लोक विनाकारण डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत त्याने आपल्या डोळ्यावरची पट्टी उघडावी. अन्यथा मोठ्या दुर्दशेला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे एवढं नक्की आहे. धन्यवाद.